लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत काव्या पारच्या खोलीतून म्हणजे त्यांच्या दोघांच्या खोलीतून आता गेस्ट रूममध्ये निघालेली असते। तेव्हा पार्थ म्हणत असतो, जेव्हा ही हाताची नाडी बंद पडेल तेव्हाच हे घड्याळ बंद पडेल। असं म्हटल्याबरोबर काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण पारचं असं बोलणं तिच्या मनाला लागलेलं असतं। तेव्हा लगेचच ती इथे पारच्या तोंडावर हात ठेवते आणि असं बोलू नका, असं म्हणू नका, तुम्हाला काही होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी ती इथे नकळतपणे बोलून गेलेली असते। डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि डोळ्यात असलेलं पार्थबद्दलचं प्रेम, भावना हे सगळं काही आज तिथे दिसत असतं। शांत केल्यानंतर ती जास्त काही बोलत नाही आणि लगेचच हातामध्ये स्वतःची बॅग घेते आणि हातामध्ये स्वतःची बॅग घेऊन पर्स अडकून ती आता गेस्ट रूममध्ये निघालेली असते। पार्थ सुद्धा तेवढाच इमोशनल झालेला असतो जेवढी काव्या असते, पण आता हा अबोला अगदीच खूप काही सांगून जात असतो। खरं तर इथे आता खूपच मोठं त्यांनी सॉन्ग दिलेलं आहे। आता गाण्याचे बोल असतात, मी दूर दूर जाताना इतकेच मनाशी वाटे, अनोळखी या वळणावर जुळून यावे ही नाती। हे गाणं असतं आणि खूपच सुंदर गाणं इथे प्ले झालेलं असतं। अगदीच ह्यांच्या ह्या परिस्थितीला शोभेल असंच हे गाणं इथे सुरू झालेलं असतं। आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, वसू तिच्या खोलीमध्ये येते आणि वसू तिच्या खोलीमध्ये आल्याबरोबरच इथे आता पुन्हा तिने त्याच माणसांना कॉल केलेला असतो, जो माणूस तिला इथे मदत करत असतो। आता त्या माणसाला कॉल केल्याबरोबर ती म्हणत असते, लवकरात लवकर काम झालं पाहिजे, फक्त 2 दिवसामध्ये मी सांगितलेली सगळी कामं इथे झाली पाहिजेत, असं वसूचं बोलणं असतं। आणि तेव्हाच रम्याच्या कानावर नकळतपणे बोलणं ते ऐक पडलेलं असतं। आता रम्या खोलीत येते, आल्याबरोबर खोलीचा दरवाजा बंद करते आणि लगेचच रम्या वसूला म्हणत असते, नेमकं तुझं काय चाललेलं आहे? बरेच दिवस झालं तू कोणाशी तरी सतत फोनवर बोलत आहेस, पण ती समोरची व्यक्ती कोण आहे, काय आहे, गोष्ट मात्र तू मला अजिबात सांगत नाहीयेस। का अशी करतेस, का अशी वागतेस, हे तर मला अजिबात कळत नाही, असं सुद्धा इथे आता ती बोलते। आता तेव्हा रम्या वसूला हे सगळं बोलत असताना वसू म्हणत असते, वेळ आल्यावर मी तुला सगळं काही सांगेल, आत्ता ती वेळ सांगण्याची नाहीये। त्यावर रम्या म्हणत असते, अशी कुठली गोष्ट आहे की तू मला सांगू शकत नाही? असं काय होणार आहे? आबाळ कोसळणार आहे का? की 2 दिवसानंतरच का सांगणार आहेस? काय लपवतेस काय तू माझ्यापासून? मला का सांगत नाहीयेस? बोल ना, बरेच दिवस झालं तू सतत फोनवर बोलतेस कोणाशी तरी, पण मला ती व्यक्ती सांगत नाहीयेस किंवा काय प्लॅन आहे तो सुद्धा सांगत नाहीयेस। आता वसू म्हणत असते, तुला मी सांगितले ना, फक्त आणि फक्त 2 दिवस दे म्हणून। 2 दिवसामध्ये सगळं सत्य समोर येणार आहे आणि 2 दिवसामध्येच इथे आपल्याला हे पाहायला मिळणार आहे किंवा ही गोष्ट इथे बघायला मिळणार आहे की कसं आता नंदिनीची चांगलीच वाट लागणार आहे आणि नंदिनीची वाट लागल्यानंतर काय होणार आहे हे सगळं आपल्याला पाहायला 2 दिवसात मिळणार आहे, असं इथे आता रम्या आणि वसूचं बोलणं सुरू असतं। आता रम्या आणि वसूचं हे सगळं बोलणं सुरू असताना वसूला इथे आणि फक्त एकच काम करायचं असतं आणि ते म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा नंदिनीची वाट लावायची असते। पण इथे रम्या म्हणत असते, एवढं इम्पॉर्टंट आहे का, तू मला सुद्धा सांगत नाहीयेस? तेव्हा वसू म्हणत असते, तू बघच आता नंदिनीची काय वाट लागते तर आपण पाहतो आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या गेस्ट रूम मध्ये आलेली असते आणि ती तिचं सामान, बॅग हे सगळं काही व्यवस्थित ठेवत असते। खरं तर पर्समध्ये इथे जे बॉडी लोशन असतं ते ती इथे काढते आणि ते काढल्याबरोबर आता पार्थची तिला आठवण येत असते। इकडे सेम पार्थची सुद्धा अवस्था तशीच झालेली असते। पार्थने सुद्धा त्याच्या खोलीमध्ये आलेला असतो खरा, पण सगळं लक्ष, सगळं चित्त त्याच गोष्टीकडे असतं जिथे काव्या असते। काव्या कशा असतील, काय झालं असेल आणि तेव्हा काव्या अशा का वागल्या असतील, काहीतरी नक्कीच लपवत आहे असं सुद्धा इथे त्याच्या मनामध्ये येत असतं। आपण पाहतो की आता इकडे पार्थला त्याच खोलीमध्ये काव्याबरोबर घालवलेले सगळे क्षण इथे आठवत असतात आणि हे आठवत असताना सुद्धा खरं तर इथे सुद्धा त्यांनी फक्त आणि फक्त इथे मुवमेंट दाखवलेले आहेत, पण फक्त आणि फक्त इथे गाणंच त्यांनी दिलेलं आहे। बराच वेळ हे सुद्धा गाणं इथे प्ले होत असतं। अभ्यास करायला बसते खरी, पण
तिला आठवत असतं पार्थने कसा तिचा चष्मा दुरुस्त करून आणला होता। तेव्हा इकडे सुद्धा पार्थला आठवत असतं की काव्याने त्याचं घड्याळ कसं दुरुस्त करून आणलं होतं आणि तेव्हा हा क्षण इथे त्याला सुद्धा आठवत असतो। पण आता त्याच्याकडे सुद्धा पर्याय शिल्लक राहिलेला नसतो, कारण काव्या ह्या खोलीमध्ये नसते तर ती तिथून निघून गेलेली असते। त्याला ते सुद्धा आठवत असतं की कशा पद्धतीने इथे त्याच्या झोपण्याचा घोरण्याचा काव्याला त्रास व्हायचा आणि तेव्हा काव्याची खूप चिडचिड व्हायची। आता इकडे मी आणि तुम्ही दोघे एकाच बेडवर झोपणार आहोत, पण इथे पार्थ म्हणायचा मग माझ्या घोरण्याचा तुम्हाला त्रास होईल। तेव्हा काव्याने सांगितलेलं असतं की नाही, त्रास होणार नाही, तुमचं डोकं त्या दिशेला तर माझं डोकं ह्या दिशेला असणार आहे, मग काय संबंध आहे घोरण्याचा त्रास व्हायचा। असं बोलल्यानंतर ते सगळे क्षण इथे पार्थला आठवत असतात। आज त्याला तो त्याच्या बेडरूममध्ये असून गादीवर बसलेला असून सुद्धा त्याला नीट धड झोप सुद्धा लागत नसते आणि इकडे मात्र सतत काव्याबरोबर घालवलेले क्षण, तो वेळ, ते गप्पा, ते सगळं तिचं देशमुख या नावाने चिडवणं बोलणं, हे सगळं काही आज त्याला इथे आठवत असतं। तर आपण इकडे सुद्धा पाहतो की आता काव्या झोपायची तयारी करत असते, एसी ऑन करायला घेते, पण तेव्हा पुन्हा पार्थ तिला आठवत असतो, कारण पार्थने कशा पद्धतीने एसी फुल टेम्परेचर करून इथे रिमोट त्याच्या सांगाखाली ठेवलं होतं, हे सगळं आज दोघांना सुद्धा आठवत असतं। काव्याला एसीचा त्रास होत होता तर पार्थला एसी लागायची आणि म्हणूनच दोघांचे बऱ्याच वेळा वाद भांडण, छोट्या मोठ्या कुरघोडी, हे सगळं काही होत असायचं आणि आज हे सगळं त्या दोघांना सुद्धा आठवायचं। काव्याचा हात इथे पार्थने चेपून दिला होता जेव्हा तो अवघडला होता, तेव्हा तो सुद्धा क्षण इथे अक्षरशः पार्थला आठवू लागलेला होता। इकडे त्याने आज काही एसी ऑन करून झोपण्याचा त्याचा मूड नसतो, कारण तो आज इथे काव्याला खूप जास्त आठवू लागलेला असतो। तर काव्याच्या हातामध्ये जे घड्याळ असतं ते आता काव्याने काढून ठेवलेलं असतं आणि काव्याने ते घड्याळ काढून हातामध्ये घेताच पुन्हा त्याला ती गोष्ट आठवते। पार्थने असं सांगितलेलं असतं की आता जेव्हा हे माझी नाडी बंद पडेल तेव्हाच हे घड्याळाचे काटे आणि हे घड्याळ बंद पडेल, असं पार्थ बोललेला असतो। तर प्रेक्षकांनो फक्त आणि फक्त त्यांनी बराच वेळचं इथे गाणं दिलेलं आहे आणि बराच वेळचं त्यांनी इथे गाणं दिलेलं असल्यामुळे आपण जास्त काही ते सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, ह्या सुद्धा गोष्टी ते अगदीच महत्त्वाच्या आहेत। आता काव्या सुद्धा इथे छान झोपलेली असते, पार्थच्या आठवणी आठवत असतं। दुसऱ्या बाजूला आता इकडे जो पार्थ आहे तो सुद्धा अगदीच झोपलेला असतो। तर आपण पाहतो की आता काव्या रडायला लागलेली असते, तिला आज खूप आठवण येत असते। हे सगळं मानिनी काकूमुळे झालेलं आहे, ह्या सुद्धा गोष्टी तिला इथे समजत असतात, पण आता मात्र ती काहीच बोलू शकत नसते, तिच्याकडे कुठलाच पर्याय सुद्धा बोलण्यासाठी नसतो, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं। तर आता इथे मात्र खूप उशिरापर्यंत काव्याने इथे अभ्यास तर केलेला असतो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या पुन्हा सकाळी लवकरच उठून अभ्यास करत असते। तर आता तिथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी तिथे आल्याबरोबरच इथे ती पाहते की काव्या जी आहे ती इथे अभ्यास करत आहे आणि काव्या अभ्यास करत असतानाच आता नंदिनी येते आणि म्हणते, अगं काव्या, काय हे रात्री पण तू बराच वेळ इथे अभ्यास करत होतीस, म्हणजे रात्री पण बराच वेळचा लाईट ऑन होता आणि आता मी सकाळी पाहते तर आता सुद्धा अगं आणि इथे काय आलेली आहेस तू, असं इथे ती बोलते। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आपण पाहतो की काव्या म्हणते, अगं काय ना ताई, खरंच खूप अभ्यास आहे, खूप लोड आहे आणि त्यामुळेच मला इथे यावं लागलेलं आहे, असं सुद्धा इथे ती बोलते। अगं हो, पण आता ह्या रूममध्ये म्हणजे मला काही कळलं नाहीये, पण खरं सांगू का तुला, अगं तुला तुझ्या रूममध्ये इथे अरुषी बऱ्याचदा इथे त्रास द्यायची, पण मग तिचं फोनवरचं बोलणं सुद्धा तुला सहन व्हायचं नाही, मग तू तिला लगेचच तुझ्या खोलीमधून बाहेर हाकलून द्यायचीस, पण आता हे मी सगळं काय बघत आहे, आज तू चक्क इथे आलेली आहेस, तुझ्या खोलीतून बाहेर आलेली आहेस। तेव्हा आता इथे काव्या म्हणते, हो ग ताई, आरुषी किती त्रास द्यायची आणि आरुषीचं ते बोलणं त्याचबरोबर तिचं ते सगळं मला खूप त्रास द्यायचं आणि आता तर मी आता पार्थला नाही ना तिथून आमच्या खोलीतून बाहेर जा म्हणू शकत, म्हणूनच मी इथे आलेली आहे, असं काव्या बोलत असते। त्यावर नंदिनी म्हणते, हो ते सगळं ठीक आहे, पण काव्या तू चक्क तुझ्या खोलीतून बाहेर पडलेली आहेस ना, ही गोष्ट मला काही सहन होत नाही, पण फक्त अभ्यासच आहे की आणखी काही कारण आहे? काव्या खरं खरं सांग, तुला कोणी काही बोललं नाही ना, तुला कोणी काही म्हटलं नाही ना, मला सांग ह्या सगळ्या गोष्टी। त्यावर काव्या म्हणते, नाही ग ताई, तसं काही नाहीये, असं का वाटतंय तुला? नाही, मला असं वाटतंय कारण तू इथे अशी गेस्ट रूम मध्ये आणि काय हे बॅग वगैरे सगळं घेऊन आलेली आहेस तू, खरं खरं सांग, पारशी भांडण नाही ना झालं तुझं आणि झोपायला वगैरे तरी जातीस की नाही संध्याकाळी खोलीमध्ये? असं बोलता क्षणी मानिनीचे ते शब्द आठवतात। मानिनी तिला म्हटलेली असते की हे बघ
काही जरी झालं तरी सुद्धा इथे तू ह्या खोलीमध्ये राहायचं नाहीस. तेव्हा काव्याने तिला सांगितलेलं असतं की मी तुमचे कुठलेही आरोप आणि तुम्ही काहीही माझ्यावर बोललात, आरोप केले तर मी ते सहन करून घेणार नाही. त्यावर मानिनी तिला सांगितलेलं असतं मग सिद्ध कर. तेव्हा काव्याने सांगितलेलं असतं हो मी सिद्ध करेल, मला थोडासा वेळ द्या, पण तोपर्यंत तू पार्थपासून लांब राहायचं, गेस्ट रूममध्ये राहायचं वचन दिलेलं असतं काव्याने मानिनीला. आणि इकडे काव्या आता नंदिनीला काहीच सांगत नाही, पण नंदिनीला थोडासा संशय येतो. त्यावर नंदिनी म्हणते काव्या काय झालंय, खरं खरं सांग, तुला कोणी काही बोललंय का? तू एवढी डिस्टर्ब का आहेस? पार्थचं तुझं काही भांडण झालंय का? पार्थ तुला काही बोललेत का? त्यावर काव्या म्हणते नाही ग ताई, असं काही नाहीये. आणि तुला असं का वाटतंय? हे बघ, मी अभ्यास करण्यासाठी फक्त इथे आलेले आहे. तुला एक गोष्ट सांगू का? ती अरुषी फोनवर बोलायची, पण पार्थ देशमुख ना रात्रभर घोरत असतात आणि त्यामुळे आता कसं अभ्यास आहे, त्याचबरोबर इथे थोडासा मला वेळ मिळेल आणि म्हणूनच आता एक्झाम जवळ आल्यात ना, म्हणून मी ह्या खोलीमध्ये शिफ्ट झालेले आहे. आणि तुला सांगू, हे जे काही चॅप्टर आहे ना हे खूपच जास्त डिफिकल्ट होतं, म्हणून म्हटलं डीपमध्ये अभ्यास करावा, एवढंच कारण आहे, यापेक्षा बाकी काही नाहीये. तेव्हा काव्या आणि नंदिनी बोलत असतानाच नंदिनीला पुन्हा प्रश्न पडतो, काव्या पण मला आज तुझा चेहरा आणि तुझ्या बोलण्याकडून काहीतरी वेगळंच वाटतंय. नक्की ठीक आहे ना सगळं काव्या? तेव्हाच काव्या म्हणते हो ग ताई, नको काळजी करू, सगळं काही ठीक आहे, काहीही झालेलं नाहीये मला, असं इथे ती बोलते. काव्या म्हणत असते नाही, असं काही एक झालेलं नाहीये ताई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, मी ठीक आहे, मी ओके आहे आणि मला सुद्धा काही झालेलं नाही, असं सुद्धा इथे ती बोलत असते. हे बघ ताई, काय आहे ना, हे बघ आता खाली आमची रूम आहे, मग हॉलमध्ये खूप जास्त डिस्टर्ब होतो, सतत कोणी ना कोणी येत जात राहतं ना, म्हणून म्हटलं चला आपणच इथे वरती शिफ्ट व्हावं. आपण जर वरती शिफ्ट झालो तर बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होतील, असं इथे तिचं म्हणणं असतं. तेव्हा आपण पाहतो की ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर तेवढ्यातच पार्थ तिथे आलेला असतो. आता पार्थच्या हातामध्ये काव्यासाठी कॉफी असते आणि पार्थच्या हातामध्ये काव्यासाठी कॉफी असतानाच आता इथे काव्या म्हणत असते वा खरंच देशमुख, ह्या कॉफीची मला खूप जास्त गरज होती, पण तुम्ही कशाला घेऊन आलात? अहो असं काय करताय, म्हटलं तुम्हाला आता कॉफी एन्जॉय करायची असेल आणि तुम्हाला कॉफी पाहिजे असेल ना, म्हणून मी इथे ही कॉफी घेऊन आलेलो आहे, असं पार्थ म्हणत असतो. खरंच तुम्हाला सांगू का, ह्या कॉफीची खूप जास्त गरज होती, तुम्ही घेऊन आलात ना तर अगदीच बरं केलेलं आहे, असं सुद्धा काव्या इथे बोलत असते. तर लगेचच आता नंदिनी म्हणत असते बरं ठीक आहे, तुम्हा दोघांमध्ये मी काही थांबत नाही, माझी मी आता निघून जाते. तेव्हाच आता नंदिनी तिथून निघून गेलेली असते. तर पार्थ म्हणत असतो करा तुम्ही कॉफी एन्जॉय करा, मी तो वर बसतो. आता काव्या लगेचच म्हणत असते नाही नाही, तुम्ही इथे कशाला बसायला हवंय, तुम्ही इथे अजिबात बसू नका, तुम्ही जा ना, मी येतच आहे, ही कॉफी घेतली की मी लगेचच खाली येत आहे, असं काव्या पार्थला सांगते. त्यावर तो म्हणत असतो अहो पण असं काय करताय, मी जर कॉफी तुम्ही पिऊस तर मी बसू शकतो इथे. पण काव्या म्हणते नाही देशमुख, तुम्ही जा म्हटलं ना खाली, ही कॉफी संपवली की मी खाली आलेच, असं म्हणून आता शेवटी काव्या पार्थला खाली पाठवून देते. काव्या मनामध्येच विचार करते जर आता इथे पार्थ थांबले असते तर मला काहीच प्रॉब्लेम झाला नसता, पण हीच जर गोष्ट मानिनी काकूला समजली असती, पार्थ डायनिंग टेबलवरती आणि त्यांच्या बेडरूममध्ये दिसले नसते, तर काकूला संशय आला असता आणि त्या शोधत पुन्हा इथपर्यंत आल्या असत्या. मला कुठल्याच गोष्टीची रिस्क घ्यायची नाही, असं काव्या म्हणत असते. तर इकडे आता रम्या आणि वसूचा खूप मोठा प्लॅन असतो, कारण रम्या आणि वसूला आता नंदिनीला खोटं पाडायचं असतं. नंदिनीला हे सगळं माहिती होतं, युगचं प्रकरण, आणि तिने सगळ्यांपासून लपून ठेवलं होतं. सगळ्या गोष्टी आता त्या मुद्दाम समोर आणण्याचा प्रयत्न करतात. आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी रम्या आहे ती, जो इथे रिझल्ट आलेला असतो युगचा, तो रिझल्ट इथे ती घेत असते आणि युगचा रिझल्ट आल्यानंतर ती तो डस्टबिनपर्यंत आणून पोहोचवत असते. अगदीच त्या रिझल्टचे आता इथे हाताने चुरगाळत असते आणि त्यावरती थोडासा डस्टबिनमधलाच जो कचरा आहे तो ओतून देण्याचं काम करते, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी मानिनी समोर येतील, असा तिचा इथे हेतू असतो. तर आपण पाहतो की आता इकडे लगेचच जी काही मानिनी आहे ती युगला म्हणत असते चहा घे आणि आता सुट्ट्या आहेत तोपर्यंत मस्त खाऊन पिऊन घे. पण युग म्हणत असतो मला कमी साखरेचा चहा हवा आहे. पण मानिनी म्हणते नाही युग, अजिबात नखरे करायचे नाहीयेत, जे मी देते ना ते गपचूपच खायचं प्यायचं आहे, समजलं? आणि काय रे सुट्ट्या किती दिवस आहेत, असं विचारल्यानंतर युग थोडासा शांत बसतो. त्यावर आता रम्या आणि वसू मानिनीला म्हणते
मानिनी आता काय आहे ना, थोडेसे पावसाळ्याचे दिवस संपत आलेत, ऊन पडतं, मग किचन समोर उभी राहून मला थोडंसं थकायला आणि गरमी होते ग, मी जरा 2 मिनिटं एसी खाली बसू का? तेव्हा आता मानिनी तिला म्हणते, नाही हा वसुताई, अजिबात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीयेत. आता लगेचच नाश्ता आणि जेवणाची तयारी करायची आहे, समजलं? त्यामुळे नाही ती कारणं तुम्हाला द्यायची नाहीयेत. तेवढ्यातच मिथुन काका फोनवरती बोलत आलेले असतात. खरं तर मिथुन काकांच्या मित्रांशी ते गप्पा मारत असतात. त्यांचा मित्राचा मुलगा MBBS ला असतो आणि त्याचा आता रिझल्ट लागणारच असतो. आता मिथुन काका मित्रांशी बोलल्यानंतर ते फोन ठेवून लगेचच युगला म्हणतात, अरे तू पण MBBS ला नाही, सॉरी तू MBA ला आहे ना, मग तुझं काय झालं, फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट वगैरे लागला का? असं म्हटल्यानंतर आता युग थोडासा शांत होतो आणि तेव्हा मानिनी म्हणते, काय चाललंय युग, काय विचारतायत काका? तेव्हा युग म्हणतो, नाही आत्ताच आणखी रिझल्ट लागला नाहीये, असं तो बोलतो. तर मिथुन काका म्हणतात, अरे खूपच लेट झालंय वाटतं रिझल्ट लागायला, कसं काय रिझल्ट लागला नाही? असं बोलल्यानंतर इकडे आता लगेचच ते म्हणतात, अरे तुझा रिझल्ट वगैरे लागला असताना तर मस्त घरामध्ये गोडाधोडाचं केक वगैरे सगळं काही ह्या काकाला खायला मिळालं असतं की नाही, पण तुझा रिझल्टच नाही आणखी लागला, काय करायचं बाबा, खरंच रिझल्ट लागायला होता, असं इथे ते बोलत असतात. तेव्हाच आता इकडे मुद्दामच जी काही वसू आणि रम्या आहेत त्यांचा खेळ हा इथे सुरू झालेला असतो. कारण त्यांचा खेळ काय असतो प्रेक्षकांनो, तर त्यांना एकच गोष्ट इथे करायची असते आणि ती म्हणजे की आता जे सत्य आहे ते सगळ्यांसमोर आणायचं असतं. आता मुद्दामच वसू इथे त्याला डिवचण्याचं काम करते. वसू म्हणत असते, काय मग तुझा रिझल्ट लागला नाही, अरे तू काही इथे लपवत वगैरे तर नाही आहेस ना आमच्या सगळ्यांपासून? अरे सगळ्या मुलांचे रिझल्ट तर ह्या वेळेला लागतात, मग तुझा रिझल्ट कसं काय लागला नाही, असं इथे वसुंधरा म्हणत असते. आता वसुंधराने हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र लगेचच नंदिनी म्हणत असते, नाही तो अजिबात कोणापासून काही एक लपवत नाहीये, आणि तुम्हाला असं का वाटतंय की तो काहीतरी लपवत वगैरे आहे म्हणून? नाही, तो काहीच लपवत नाही, असं इथे ती बोलत असते. आता इकडे मात्र रम्या म्हणत असते, असं काय करतेस नंदिनी, फक्त आईनं त्याला विचारलं आहे, मग विचारणं काही चूक आहे का? त्यावरच नंदिनी म्हणते, हो पण लपवाछपी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय करताय तुम्ही? तेव्हाच काका म्हणत असतात, मिथुन काका, नाही युग असल्या काही गोष्टी करणं शक्यच नाही, कारण त्याच्यावरती आम्हा सगळ्यांचे संस्कार आहेत आणि स्पेशली मिथुन काकाचे, त्यामुळे तो असं लपवाछपी वगैरे करणं काहीच शक्य नाहीये. इथे युग मात्र शांत बसलेला असतो, तर नंदिनी रम्या वसूचं चांगलंच वाजत असतं. आता इकडे रम्या म्हणत असते, वसू म्हणत असते, सरळ आरोप काय करतेस ग, तुला काय वाटतं आम्ही खोटं बोलतोय? तेव्हा आता काव्या बाहेर आलेली असते आणि काव्या आल्याबरोबरच वसूच्या समोर उभी असते आणि ती वसूला म्हणत असते, आत्तापर्यंत जे काही कारनामे आणि कर्तृत्व केलेलं आहे ना, त्यामुळेच इथे तुमच्यावरती असं बोलण्याची वेळ येत आहे. आत्याबाई, आत्तापर्यंत तुम्ही कुठली गोष्ट नीट केलेली आहे तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा आणि तुम्हाला सरळ बोलायचं ते शक्यच नाहीये. त्यासाठी तसं नीट वागावं लागतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात. ते काही तुम्हाला इथे जमत नाही आणि ते काही तुम्ही इथे केलेलं नाहीये ना. त्यावर आता रम्या म्हणत असते, काय चाललंय काव्या, जरा शांत बसणार आहेस का? तर काव्या म्हणते, का शांत बसायचं, सांगा ना, का शांत बसायचं? जर तुमच्या कर्तृत्वाचा पाडा बसला तर तो किती कमी आहे? तुम्हाला दिलेल्या चुकाची जी काही केलेल्या चुका आहेत त्यामुळे दिलेली शिक्षा आणखी संपली नाहीये, ती तुम्हाला कमी पडली आहे का अजून तुम्हाला शिक्षेमध्ये वाढ करायची आहे? थोडा तरी प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये ठेवा आहे, आमच्याकडे हे असं करून बोलायचं नाही, समजलं? आता वसू म्हणत असते, साधं मी त्याची चौकशी केली, साधे मी त्याला 2 शब्द बोलले तर एवढं बोलायची काय गरज आहे ग? आणि हे बघ कोण प्रामाणिकपणाची भाषा करतंय? तेव्हा काव्या म्हणत असते, मोहितेंच्या मुली कधी खोटं बोलणार नाहीयेत किंवा त्या कधी कोणाची फसवणूक करणार नाहीयेत. मोहितेंच्या मुलीवर हे असले आरोप केलेले खपून घेणार नाही आहोत आम्ही, समजलं तुम्हाला? त्यावरच आता इकडे रम्या आणि वसुंधरा म्हणत असतात, अगं आम्ही प्रामाणिकपणा दाखवला होता, साधं त्याला प्रामाणिकपणे विचारण्याचा प्रयत्न केला होता की बाबा तू काही लपवत नाहीस का म्हणून. तेव्हा आता काव्या म्हणते, ही असली प्रामाणिकपणाची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाहीये, समजलं? आता ह्या दोघींचं चांगलंच वाजलेलं असतं. ह्या दोघींचं चांगलं वाजत असताना मात्र इकडे आता लगेचच मानिनी जोरातच म्हणते, शांत बसा जरा. आता मानिनीने हे सगळं बोलल्यानंतर सगळ्यांना शॉक लागण्यासारखंच असतं प्रेक्षकांनो, कारण आतापर्यंत मानिनीने कधी तिच्या सुनावरती आवाज चढवला नव्हता, पण आज फर्स्ट टाइम चढवला होता. तर आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता युग नापास झाल्याची गोष्ट इथे सगळ्यांना समजलेली असते. मानिनीने तर युगला चांगलंच धुधलेलं असतं, पण पार्थ इथे येतो आणि पार्थ त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न करतो.
तो म्हणत असतो, एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून का लपवलीस? तू नापास झालेला आहेस ही गोष्ट तू का सांगितली नाहीयेस आम्हाला? का लपवलीस? अभ्यास केला नव्हतास का? म्हणून पार्थ त्याला जाब विचारतो. तेवढ्यातच आता इकडे रम्या म्हणत असते, युगने जरी लपवलेलं असलं तरी सुद्धा ही गोष्ट मात्र नंदिनीला माहिती होती ना. नंदिनीने सगळ्यांची फसवणूक केलेली आहे. नंदिनी खोटं बोलली. नंदिनीने ही गोष्ट माहिती असताना सुद्धा घरच्यांपासून लपून ठेवलेली आहे. नंदिनी खोटं बोललेली आहे असं म्हणता क्षणी आता लगेचच रम्या मानिनी समोर येऊन उभी राहते आणि मानिनीला म्हणत असते, मानिनी मामी, जर खोटं बोललं तर ह्या घरामध्ये शिक्षा होते. मग आता मला सुद्धा बघायचं आहे की तू नंदिनीला काय आणि कोणती शिक्षा देणार आहेस. त्यावरच आता काव्या पुन्हा आवाज चढवते आणि म्हणत असते, 1 मिनिट, खोटं बोलणं मोहितेंच्या मुलींच्या रक्तामध्ये नाहीये, समजलं? तो तुमचा पेशा आहे, तो आमचा पेशा नाहीये असं आता इथे ती बोलते. पण आता प्रेक्षकांनो, मानिनी मात्र ह्या सगळ्या गोष्टीवरती काय निर्णय घेईल? खरंच नंदिनीला शिक्षा देईल का? किंवा काव्या पुन्हा रम्याबद्दल आणि रम्यामध्ये आणि काव्यामध्ये पुन्हा काही तांडव निर्माण होईल? त्याचसोबत पार्थ जोरात ओरडतो आणि म्हणत असतो, बास करा, किती भांडणार आहात? मग आता पार्थ कोणाची बाजू घेईल, काव्याची का रम्याची? पाहूयात उद्याच्या भागामध्ये.